नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण रामनगर भागात आलात। रामनगर नाही, रामनगर का रामनगर भागात आलेलो आहोत। हे रामनगरचा रस्ता आहे। असा रस्ता आहे की या रस्त्याने लोकाला ये जा करण्यासाठी सुद्धा चांगला रस्ता नाही। हे फक्त मुरुम टाकून घेतलेले आहेत आणि मुरुम टाकून घेतल्यामुळे हे खड्डे तात्पुरते बुजवलेले आहेत। ही रोड कधी बनणार आहे आणि कधी करणार आहेत हे काय माहीत नाही, पण 140 कोटी रुपये शहरासाठी आलेत। फक्त प्रभाग क्रमांक 11 मध्ये समर्थ नगर या भागामध्ये 6.5 कोटी रुपयाचे कामं चालू आहेत। एका प्रभागामध्ये आहेत, पण धाराशिवामध्ये 20 प्रभाग आहेत। या 20 प्रभागामध्ये 19 प्रभागाची परिस्थिती अशी आहे बिकट। सर, काय वाटतं तुम्हाला या रोडच्या बाबतीमध्ये? दुकानदार बोला की मतदान केले तर आपल्या रोड चांगला आहे का नाही एवढं तर सांगा। हां, नाही बोलतात त्याविषयी। अरे बोला की रोड चांगला आहे का वाईट आहे? आम्ही हे गल्लीत आमचा विषय तर बघा, आपण हे रोड दाखवू। आपण इथं माणसं बोलाय सुद्धा तयार नाहीत। आम्हाला विकासाची गरज नाही, आम्ही फक्त मतदान करणार अशी एक भावना कार्यकर्त्याची आहे। म्हणजे हे आमचे सगळे माणसं शहरामध्ये गप्प बसले म्हणून नगरसेवकाचं फावलं चाललं आहे। तुम्ही गप्प बसायला, तुम्ही मागणीच करत नाहीत ना, त्याच्यामुळे काय झालं, आपण जसं दाबडायचं तसं दामटो आपलं गोडं असं नगरसेवक करायलेत। आणि नगरसेवकाला मतदान दिलेलं असते, तुम्हाला विकास काम करण्यासाठी मागणी करावी लागते तर होत आहे। एक मिनिट कसा आहे रस्ता? एकदम खराब, एकदम खराब। अहो, कुठं राहता तुम्ही? आनंदनगर। आता या रस्त्याने एवढ्या महागड्या गाड्या घेऊन जात असताना जे शॉकअब्सर असतील, पार्ट असतील, गाडीचे काय नुकसान होते? कसं होते है ना? आणि हादरे वगैरे कसे बसतात? भरपूर कमरेचा आजार 100% आजार नाही मला नाही, पण कमरेचं नुकसान होऊ शकतं ना। चला ठीक आहे। कसा आहे रस्ता? रस्ता कसा आहे? छान आहे। तर हे बघा कसा आहे रस्ता कसा आहे? हां, हे बघा, रस्ता कसा आहे रे? चांगला आहे का रस्ता? हां, कसा आहे रस्ता कसा आहे? रस्ता नाही माहीत तर आपण हे रस्ता दाखवू आपण चांगल्या पद्धतीनं। तर हा रस्ता आपण दाखवत आहोत। हे रामनगर भागातला रस्ता आहे। फक्त खडे हातरून ठेवले की मागील 10 ते 15 वर्षापासून असाच रस्ता आहे। आणि हे रस्ता आपण रात्री 7, 7:30, 8 वाजता दाखवत आहेत। कसे लोक राहत असतील, काय करतात या भागातले नगरसेवक। आता फक्त लोकांमध्ये चर्चा आहे की शहरासाठी 140 कोटी रुपये आलेत। काही भागामध्ये कामं चालू आहेत, या भागातले कामं मात्र ही परिस्थिती अशी आहे। हे बघा कसा आहे रस्ता, नुसती खडी हातरून ठेवली। पावसाळा आहे, पाऊस जर पडला कसं आहे हो? हे रस्ता चांगला आहे का बाबा? हा, चांगला नाही। बर या की मग या बरं, या। हे रस्ता मी दाखवला। हे रामनगर भाग आहे नाही? या रामनगर भागामध्ये मी त्या जॉनी हॉटेलपासून हा रस्ता दाखवला। हा बोला की काय झालं माहिती आहे हा. का? ही आमचा रस्ता हां आहे। इकडे जरा उजेडाला या अण्णा भाऊ, इकडे हां, आमचा रस्ता आहे। हा. ओके, हां पण कसं आहे माहिती आहे हा. का? ही काय करते माहिती आहे का? फक्त लोकांचे डोळे पुसायचं, हा. त्यामुळे फक्त मुरुम टाकतात। काय फक्त बरोबर. सगळे किती वर्षापासून? अहो, किती वर्षामध्ये म्हणजे आता 2 वर्ष झालं आमचे। नाही, पण हा रोड ती मागील नाही, 10-15 आमचं- वर्षापासून असा ती- दिसतो। हो, हा. मी काय म्हणतो माहिती आहे हा. का? आता हे पलीकडला केला आहे नी, हा. बुधईने माळण केलाय। हां त्यांचं जे होतं हां त्यांनी काय केलं, मग त्यांचं कुठं काम पडलं, त्यांनी फक्त ती रोड केला पुढे। कोण आहे नगरसेवक इथला? आमचे संदीप पवार आहेत। हां, सनी पवार।
संदीप पवार आमचे. संदीप पवार. म्हणजे संदीप पवारांचं दुर्लक्ष झालं म्हणायचं नाही का? नाही हा दुर्लक्ष नाही झालेलं. हा दुर्लक्ष नाही झालेलं. हा पण कसं असते माहिती आहे का, ही पक्षाची हा म्हणजे कसं असते माहिती आहे का, ही पक्ष ती पक्ष ही संदीप पवार कोणत्या पक्षाचे आहेत? हो ती नाही ती. मी काय म्हणतो माहिती आहे का, तिने ही केलं नाही, त्यांचं काय ही नाही. असू द्या ना, मला हा. काय म्हणायचंय, फक्त ही आता ओमराजेनी रोडा रोलाय. ओमराजेनी रोड आरवला. खासदार आहे ती ती कसं काय? डीबीटीची मिटिंग जी व्हायची होती का, हा 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 डीपीटीसी. त्यांनी मिटिंग होऊ दिली नाही. कितीदा पालकमंत्री आले, लईला झालं. नाही पण आता ही मी काय म्हणतो माहिती आहे का, आता ती गेली त्या पक्षात. असू दे, त्यांचा विषय नाही. मला काय म्हणायचं, तो खासदार ठीक आहे. आहे. हो, ही मी काय म्हणतो रोडचं माहिती काम कोणी करायचं असते? नगरसेवकाने नगरपालिका. आहे की नाही? मग नगरपालिकेनं काम करताना हो, आता ती नाही. ऐका ऐका आपल्याकडे 10 ऐका वर्षानंतर- ऐका 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 हा. नगरपालिका आता कुणाच्या ताब्यात आहे? ते असेल ना राणा पाटलाकडे. राणा पाटला. हा. मग राणा पाटलाचेच संदीप पवार. संदीप का काय ना पण आता झाली संदीप पवार ती. कुणाचे आहेत? राणा हा, पाटला. राणा पाटील. मग राणा पाटलांच्या निधीतून असेल किंवा होय हो, नगर आता ऐका ती की, किंवा झाली. नगरपालिकेतून हा, असेल. बरं, ठीक आहे, ठीक आहे. आता राणा पाटलाचीच माणसं, हा मला वाटते दीपाली पाटील, हा, सौ दीपाली दीपाली पाटील हा. आणि राहुल काकडे हो. हे समर्थनगरमध्ये हो. प्रभाग क्रमांक 11 मध्ये हो. 6.5 कोटी रुपयाचे कामं दर्जेदार करायलेत आणि चांगल्या पद्धतीनं तो वार्ड म्हणजे हो. ठीक क्रमांक आहे, झालाय. ठीक आहे. आता या नगरसेवकानं या आधी- भागामध्ये कामं करायला पाहिजे का मी नाही? एक सांगतो, मी एक गोष्ट सांगतो. आमचे जेव्हा नंदुराजे जेव्हा अध्यक्ष होते का, आमच्या कुठल्या वेगळे जेव्हा रस्ते व्यवस्थित झाले. हा. तुम्हाला नंदुराजे मी- होते त्यावेळेस. हा. मग आता संदीप पवार, काय त्याचं नाव? संदीप पवार. मग संदीप पवारच्या ती काळामध्ये का नाही? ती नाही हो, त्यांनी बी केलेत. मग मी हे काय रोड असं का? मी काय म्हणतो माहिती आहे का, फक्त ओमराजेमुळे राहिलाय. ओमराजे ही खासदार आहेत, त्यांचा इथं काही हो, ती संबंध नाही हो. नाही. मी पण काय म्हणतो माहिती जाऊ आहे द्या, का? आता ती खासदार नाही. गेले ना हे तिकडे. जाऊ द्या जिकडे जायचं तिकडे जाऊ द्या. मी सांगा ती ऐका. ती काय म्हणे माहिती आहे का, डीबीटीची मिटिंग होऊ देणार. नाही नाही, डीपीटीसीचा विषय हा मागचा गेला, आता ते गेलं दुसरीकडे. हा. आपल्या वार्डाचा नगरसेवक संदीप हो, पवार हो, आहेत. बाबा, ऐका, आता झाली ती. संदीप पवारनं या वार्डाचा विकास करणं खूप गरजेचं हो, आहे. केला ना त्यांनी. मग हे असा कसा रोड? हो, ती नाही, खासदारामुळे राहिला आमच्या. बरं ठीक आहे, मग त्यांचं म्हणणं आहे की खासदारामुळं हा रोड राहिला. हो. संदीप त्यांनी पवारचा या DBT ठिकाणी होऊ काही दिली नाही. संबंध नाही. पण होऊ दिली नाही. संदीप पवार, DBT ची meeting होऊ दिली नाही. पालकमध्ये आले. हो रोड चांगला आहे का बाबा? रोड कसं आहे रे? रोड चांगला आहे का? तुला नाही, गाडी काहीच नाही. हा? काहीच किती नाही. दिवसापासून रोड आहे असा? हे किती आता कधी तयारच झालं नाही तयारच झालं नाही. नाही. कोण आहेत नगरसेवक इथले? नगरसेवक आमच्या नगरसेवाचा विषय करू नका हो. बर, तर हे काय म्हणतो माहिती ह्या आहे का? रोडचा आता नगरसेवक झालेली. रोड खराब झाला आहे की नाही? रोड लवकरात लवकर चालू झाला पाहिजे. हां. बरं, त्याची- नगरसेवक कोणी असो, जा काही असो. आपली इलेक्शन किती वर्षांना हा, हा, लागलं हा. तर या सरजी, आपलं इलेक्शन किती वर्षांना लागलं? हो रोड चांगला आहे का? डॉक्टर साहेब एक मिनिट. बरं झालं साहेब, नमस्कार. जय भीम. कसं आहे रोड? कसं आहे रस्ता? रोड आता काय बघायला ना कसं आहे ते. नाही, पण ही अशी परिस्थिती जर शहराच्या विकासाची असेल तर नागरिकाचं फक्त मतदान गेलं. नागरिकाचं मतदान गेलं, नगरसेवक झाले, 12 भानगड झाले. काही भागामध्ये नगरपालिकेचे कामं चालू आहेत, पण या भागामध्ये दवाखाने आहेत मोठमोठे आणि रहदारीचा रोड आहे. खूप आणि ही रहदारीचा. रहदारीचा रोड असताना जर ही अशी कंडिशन असेल तर तुम्ही एक सुशिक्षित नागरिक धाराशिव शहराचा म्हणून काय बोला? नाही काय अरे दुरुस्त करतच नाही, किती वेळा सांगायचं ना. हो. किती वर्ष झाली हे रोड असा आहे? बरेच वर्ष झाले ते. मी तर 10-15 वर्ष असंच बघतो बघा रोड. बरेच वर्ष झाले. आता मध्ये इथलं केलं हे अर्धवटच केला. हा, हा, हा. तिथपर्यंत मी केला. सांगितलं त्यांचा सर, भाग मी तिकडला त्यांना झाला, सांगितलंय. तिकडला भाग राहिला नाही आहे ना? हो ना, पुढं राहायला वाटतं. तिकडला भाग वेगळा आहे का? नाही एकच नाही रस्ता. एकच रस्ता आहे एकच हो रस्ता आहे. सरजी. तर बघा या ठिकाणी रोडचे कामं नगरपालिकेच्या माध्यमातून जे व्हायला पाहिजेत ते न झाल्यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. सध्या धाराशिव नगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर राणा जगदीशसिंह पाटील यांचं वर्चस्व आहे, त्यांची सत्ता आहे. काही ठिकाणी शहरातले कामं चालू झालेले आहेत. मी मगाच म्हटलं की प्रभाग क्रमांक 11मध्ये
समर्थनगर भागामध्ये 6.5 कोटी रुपयाचे कामं दर्जेदार चालू आहेत. ते पण तुमचेच नगरसेवक आहेत. त्या ठिकाणचे मात्र कामं चालू झालेले आहेत. हे किती वार क्रमांक आहे? 10 हे प्रभाग क्रमांक 10 आहे. या 10 मधले कामं का होत नाहीत, कशामुळे होत नाहीत, याच्याकडे सुद्धा राणा जगजितसिंह पाटील दूरदृष्टीचे नेते म्हणून लोक तुम्हाला समजतात. मग या ठिकाणी दूरदृष्टी वापरावी आणि आई तुळजाभवानीनं तुम्हाला सदसद विवेकबुद्धी द्यावी की शहराचे प्रत्येक रोड दर्जेदार व्हावे आणि शहर विकासाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीनं या शहराचा विकास व्हावा, अशीच भावना आता या भागात राहणाऱ्या, शहरात राहणाऱ्या लोकांचे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये या भागातले नगरसेवक असो किंवा राणा जगजितसिंह पाटील असेल आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष शहराकडे कशा पद्धतीनं लक्ष देतात तेच पाहू येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि प्रभाग क्रमांक 10च्या विषयावर, या विकास अधुरा असण्याच्या विषयावर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.